नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, दख्खनचा राजा ज्योतिबा. ज्योतिबाचा डोंगर चांग भलच्या घोषाने दुमदुमत असतो. आभाळभर पसरलेला गुलाल, देवाच्या दर्शनासाठी लागलेली रांग, ज्योतिबाच्या दर्शनासाठी आसुसलेले डोळे, गुलाब, खोबरं आणि आसमंतभर पसरलेला सुगंध. ज्योतिबाच्या चरणी भाविक अर्पण करतात. ज्योतिबाचा आवडता सुगंध आणि आपल्यालाही क्षणभर ज्याच्या सुगंधाने भुरळ पडते तो म्हणजे दवना. तुम्हाला माहितीये का, संपूर्ण महाराष्ट्रात हा दवना फक्त कोल्हापूरच्या एकाच गावात पिकतो आणि ते गाव म्हणजे पन्हाळा तालुक्यातील केखले. आणि दवनाला आता पेटंट मिळावं यासाठी खास प्रयत्न होत आहेत. असं काय आहे ज्योतिबाच्या आवडत्या दवनात की त्याच्या पेटंटची मागणी होत आहे? आजच्या भागात सविस्तर जाणून घेऊयात. दवना या नावामागे एक मोठी आख्यायिका आहे. म्हणतात की महादेवाच्या क्रोधातून काळभैरवाची उत्पत्ती झाली आणि त्यांच्या उग्र स्वभावामुळे त्यांनी ब्रह्माचे मस्तक छाटले. ब्रह्म यांच्यावर झालेला अन्याय पाहून सृष्टी भयभीत झाली. यामुळे विष्णुदेवांनी त्यांना शाप दिला, पण नंतर उशाप देताना सांगितलं की तू देवांना प्रिय होशील, आणि त्या काळभैरवाचंच रूपांतर सुगंधी अशा दवना वनस्पतीमध्ये झालं. अजून एक मान्यता अशी आहे की संस्कृतमध्ये याला दमन म्हणतात, ज्याचा अर्थ आहे दुःखाचा नाश करणे. आणि आपला केदारनाथ ज्योतिबा भक्तांच्या दुःखाचं दमन करतो, म्हणून हा दवना त्याला अत्यंत प्रिय आहे. आता सर्वात मोठं गुपित म्हणजे दवणं पिकवण्याचे प्रयोग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाले, पण ते सर्व फेल ठरले असं सांगितलं जातं. पण निसर्गाने अशी काही जादू केली आहे की सध्या फक्त केखले गावाच्या मातीतच हा सुगंधी दवणा बहरतो. या शेतीचं गणितही मोठं विचित्र आहे बरं का. संक्रांतीला याची पेरणी होते आणि चैत्र यात्रेच्या वेळी उत्पादन निघतं. 3-1 महिन्याचं हे पीक, पण 12 असतं. पण गंमत पहा, एकदा ज्या वावरात दवणा घेतला तिथे पुढची 7 ते 8 वर्ष पुन्हा दवणा घेता येत नाही. जमिनी आलटून पालटून ही शेती करावी लागते असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच केकले गावच्या या दवण्याला पेटंट मिळवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं नशीब पलटण्याची शक्यता आहे. दवणा हा फक्त काही पूजेसाठी नाही, तर आयुर्वेदात याला त्रिगुणात्मक म्हणतात, कारण हा वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर गुणकारी आहे. आणि एवढंच नव्हे तर ताजा दवणा चेचून जखमेवर लावला की ती जखम चटकन भरून येते. स्त्री आरोग्यात हिचं विशेष महत्व आहे. महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवर दवणा गुणकारी ठरतो. दवणापासून नैसर्गिक तेल काढतात. दवण्यापासून मिळणारं बाष्पनशील तेल, इसेन्शियल ऑइल, इतकं चांगल्या दर्जाचं असतं की ते जगातील सर्वात उच्च दर्जाच्या अत्तरात मिसळलं जातं. आणि दवण्याचे असे काही आयुर्वेदिक उपाय सांगितले जातात. कोल्हापूरच्या पर्यटनात दख्खनचा राजा केदारनाथ ज्योतिबाचा वाटा मोठा आहे. चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री जेव्हा ज्योतिबाला दवणा अर्पण केला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने यात्रेचा प्रारंभ होतो, अशी इथली परंपरा आहे. केखले गावात पिकणारा हा दवणा फक्त ज्योतिबाला नाही तर आळंदी आणि नाईकबा सारख्या धार्मिक स्थळांनाही पुरवला जातो. जर केखले गावाच्या दवण्याला पेटंट मिळालं तर जगात कुठेही केखले दवणा या नावाने बनावट विक्री करता येणार नाही. यामुळे आपल्या कोल्हापुरी शेतकऱ्यांच्या घामाला जागतिक किंमत मिळेल आणि दवण्याचं तेल सोन्याच्या भावात विकलं जाईल. ही केवळ एक वनस्पती नाही, तर हजारो हातांना रोजगार देणारा हिरवा हिरा आहे. असं हे रोपटं महाराष्ट्रात आलं तरी कुठनं? उत्तरेतून दक्षिणेला येताना जणू केदारनाथाने हे रोपटं सोबत आणलं आणि केखले गावच्या मातीत रोवलं असं म्हटलं जातं. विज्ञानाच्या भाषेत आर्टिमिसिया पॅलेन्स असलेला हा दवणा आपल्यासाठी श्रद्धेचा सुगंध आहे. पुढच्या वेळी जेव्हा ज्योतिबाच्या डोंगरावर जाल तेव्हा तो प्रसादाचा दवणा हातात घेऊन त्याचा सुगंध नक्की अनुभवा, कारण तो सुगंध फक्त मातीचा नाही तर आपल्या परंपरेचा आहे. तुम्हाला दवण्याबद्दल ही माहिती माहित होती का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.